मंत्री त्याच्यामध्ये सामील आहेत, सरकारी पक्षाचे लोक सामील आहेत, पोलिसांवर दबाव आहे. लाडकी बहीण योजनेसारख्या माध्यमातून 1500 रुपये तुम्हाला दिले म्हणजे महिला सुरक्षित आहेत आणि आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत. या भूमिकेत जर सरकार असेल तर ते सरकार समस्त महाराष्ट्राची आणि महिला वर्गाची फसवणूक करतात. आणि लाडकी बहीण योजना ही सुद्धा किती फसवी आहे हे सुद्धा आपण निवडणुकीनंतर पाहिलं आहे. 2100 रुपये देणार होते लाडक्या बहिणींना, निवडणुकीनंतर ताबडतोब. आता संबंधित खात्याच्या ज्या मंत्रीबाई आहेत त्याही महिलाच आहेत, त्यांनी ते शक्य नाही सांगितलं. ही महिलांची फसवणूक आहे. मला काल काही वृद्ध कलाकार भेटले ज्यांना सरकारतर्फे महिन्याला एक ठराविक मानधन मिळतं वृद्ध कलाकारांना. त्यांनी मला सांगितलं की लाडकी बहीण योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांचं मानधन मिळालेलं नाही. आमचं मानधन थांबवलं आहे. वृद्ध कलाकारांचं, साहित्यिक कलाकार यांच्यासाठी योजना आहे, वृद्ध कलाकारांसाठी, वृद्ध साहित्यिकांसाठी. लाडकी बहीण आल्यापासून, ही योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांना मानधन नाही, पेन्शन नाही, काही. ही अवस्था या राज्याची आर्थिक अवस्था आहे. आणि जो आर्थिक पाहणी अहवाल आलेला आहे काल, तर त्याच्यावरच बोट दाखवतो की हे राज्य कर्जाच्या ओझ्याखाली चिरडतं आहे. या राज्याला आर्थिक बेशिस्तीनं ग्रासलेलं आहे. या राज्यामध्ये आर्थिक अराजक माजलेलं आहे. वृद्ध कलाकार काल माझ्याकडे रडत होते अक्षरशः की लाडक्या बहिणींना तुम्ही द्या, पण त्यासाठी आमच्यासारख्या वृद्ध कलाकारांना तुम्ही महिन्याला जे मानधन मिळतं ते तुम्ही देत नाही आहेत लाडकी बहीण आल्यापासून. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. फसवी योजना तुम्ही म्हणतात, कुठेतरी अपमान होणार नाही का? मागे देखील तुम्ही बोलले होते, त्यामुळे महिला आक्रोश तुमच्या विरोधात. अजिबात नाही. योजना फसवी. 2100 रुपये द्यायचं कबूल केलं आहे ना, मग फसवी नाही का? या सरकारनं महिलांना 2100 रुपये देऊ सांगितलं आहे आणि द्यायला तयार नाही. या योजनेतून 5 लाख महिलांची नावं कापली गेलेली आहेत. मग योजना फसवी नाही का? तुम्ही महिलांना फसवताय. बोला काय हो? इंटरनेशनल महिला दिवस मनाया जा रहा है पूरे देश में, कैसे देखते हैं? देखिए, हमारे देश में या पूरे विश्व में ये ऐसे इंटरनेशनल डे बहुत मनाए जाते हैं, लेकिन इस देश में महिलाओं के ऊपर जिस प्रकार से अन्याय अत्याचार हो रहे हैं उस बारे में कोई सोचता नहीं. खास करके मैं महाराष्ट्र की बात करूंगा. 4 महीने में इतने महिलाओं के ऊपर अत्याचार हुए हैं जब से सरकार आई है. पुणे का आपको इंसिडेंस मालूम है. कल एक मंत्री की, जय कुमार गोरे की एक बात सामने आई. वो महिला आक्रोश कर रही है राजभवन के सामने. ऐसे मामले में अगर सरकार सख्ती से पेश नहीं आई तो आप महिला दिन क्यों मना रहे हो? चाहे मंत्री हो, चाहे एमएलए हो, चाहे विधायक हो, चाहे सत्ताधारी पार्टी का कार्यकर्ता हो, जो इस प्रकार से महिलाओं के साथ जोर ज़बरदस्ती करता है, धमकियाँ देता है, ब्लैकमेल करता है, उनके खिलाफ अगर सरकार सख्ती से पेश आती है. आप कानून बनाते हो, लेकिन कानून कहाँ है? कानून बना लेते हो महिलाओं की सुरक्षा के लिए, लेकिन कानून का कोई जोर नहीं है. तो अगर महिलाओं को आपको सचमुच ताकत देनी है तो आपको उनको सिर्फ लाडली बहन योजना जैसी पैसे देकर उसे नहीं होगा. उनको उनके हक देने पड़ेंगे, ताकत देनी पड़ेगी. सर, डोनाल्ड ट्रम्प ने दावा किया है कि टैरिफ को लेकर भारत में सहमति हो गई, कटौती को लेकर. ठीक है, इंटरनेशनल इशू है. डोनाल्ड ट्रम्प है, आज बोल रहे हैं एक दूसरे, कल कोई दूसरी बात कहेंगे. तो टैरिफ जो है ये 100% 100% टैक्स को लेकर बोला गया है. वही चाइना हो या कनाडा हो, उन्होंने इस चीज़ का अप्रोच किया, हम टैक्स जो भी इसका लड़ाई रहेगी, टैक्स लड़ाई जो रहेगी हम लड़ेंगे, ऐसा कह रहे हैं. इसके अलावा अगर यूएस लड़ना चाहती तो उसके लिए भी तैयार है, ऐसा उन्होंने ओपन चैलेंज. उसे तो देश कहते हैं ना, उसके भारत इसमें चुप है. उसको ही 56 इंच का सेना कहते हैं.
जो यूक्रेन के प्रेसिडेंट ज़ेलेंस्की का हमने देखा, चाइना के प्रीमियर का देखा, और भी देश के लोगों ने ट्रंप के साथ सीधा संघर्ष शुरू किया है और हम लोग चुप बैठे हैं। हमारे विदेश मंत्री लंदन में जाते हैं और उनके ऊपर खालिस्तानी हमले की कोशिश करते हैं। उनके सामने हमारा देश का तिरंगा फाड़ दिया जाता है। विदेश मंत्री के सामने हमारे जो गैरकानूनी लोग ट्रम्प बोल रहे हैं वहाँ है, उनको बेड़िया डालकर यहाँ भेज दिया जाता है। लेकिन नेपाल जैसा एक राष्ट्र है हमारे बगल में, नेपाल जैसा राष्ट्र है, उनके लोगों के हाथों पैरों में जंजीरें नहीं बांधी। नेपाल जैसे राष्ट्र ने अपने लोगों के लिए खुद का एयरक्राफ्ट भेजा और बहुत सम्मान से यहाँ लेकर आए। हम लोग चुप बैठे हैं। ये हमारी ताकद है, यह हमारा सम्मान है इस देश विश्व में। राऊत साहेब, सोमवारी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत। त्याआधी जो आर्थिक पाहणी अहवाल समोर आला आहे त्यात राज्याची उद्योग आणि सेवा क्षेत्रात पिछेहाट झाली आहे। कृषी क्षेत्राने महाराष्ट्राला तारला आहे। राज्याची फडणवीस काल सभागृहात असं म्हणाले की डावोसमधून त्यांनी जवळपास 16 लाख कोटींची गुंतवणूक नाही बघा, हे MOU म्हणतात त्याला। 16 लाख कोटी आता कधी येतात आपल्या देशात ते पाहावं लागेल ना। 16 लाख कोटी कागदावर आहेत। 16 लाख कोटी कागदावर आहेत। हे मोठे मोठे आकडे देतात। कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे, त्याचं श्रेय सरकारने घेऊ नये किंवा कृषी मंत्र्याने घेऊ नये। हे आमच्या शेतकऱ्यांना श्रेय दिलं पाहिजे। आत्महत्या, कर्ज या अनेक गोष्टींना मागे टाकून त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये आपलं काम केलेलं आहे। उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये आपली पिछेहाट आहे। याचं कारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्रातला उद्योग हा परराज्यात गेला। हे मान्य करावं लागेल त्यांना। दुसरा असा आहे, उद्योग आणि सेवा क्षेत्रात आपण मागे का, हे जर हवं असेल तर अजय अशर सारखे जे लोक आहेत, जे मुख्यमंत्र्यांच्या सरकारचे हस्तक म्हणून उद्योग क्षेत्रात काम करत होते, काय त्यांची मैत्री, त्यांनी काय केलं, त्यांनी कशी लूट केली, याच्यावरती जर प्रकाश टाकला देवेंद्रजींनी, तर आपण मागे का उद्योग आणि सेवा क्षेत्रात हा अशर पॅकेज किंवा अशर फॉर्म्युला काय होता। महाराष्ट्रामध्ये गेले 3 वर्ष उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये अजय अशर पॅकेज किंवा अजय अशर फॉर्म्युला चालला आणि त्याच्यामुळे आपण उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये मागे पडलो। काल मुख्यमंत्री असंही म्हणाले, मी स्थगिती द्यायला उद्धव ठाकरे नाहीये, मी कोणाच्याही एकनाथ शिंदेच्या कामाला मी स्थगिती। त्यांचं असं म्हणणं आहे की माझं आणि एकनाथ शिंदेचं फाईन ट्युनिंग आहे। मागच्या सरकारमध्येही जे निर्णय झाले आणि या सरकारमध्ये जे निर्णय होत आहेत, त्यांना जे काय एकत्रित सहमतीने होत आहेत, त्यांना जे काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या। त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांवर टीका करू द्या, त्यांना दुसरं कार्यक्रम नाही आहे। पण तुम्ही समोर पाहताच आहात की शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कसं वॉर चालू आहे, युद्ध सुरू आहे। ते स्पष्ट दिसतंय, रोज दिसतंय। ते अनेक निर्णय जे भ्रष्टाचारासंदर्भातले होते, ज्यांच्यामुळे भ्रष्टाचार सुरू होता, असे निर्णय देवेंद्रजींनी थांबवलेले आहेत आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे। अशाच निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्थगिती दिली होती। असेच निर्णय आधीच्या नगरविकास मंत्र्यांचे किंवा अन्य मंत्र्यांनी, ज्यातून भ्रष्टाचाराला चालना मिळेल, ज्यातून दलालांना चालना मिळेल, अशाच निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली। त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन केलं पाहिजे। आम्ही तुमचं करत आहोत ना, की तुम्ही भ्रष्टाचाराला चालना देणारे, खतपाणी घालणारे आधीच्या मुख्यमंत्र्यांचे निर्णय हे थांबवलेले आहेत। हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। आम्ही काय असं रडीचे डाव खेळत नाहीत। हे कसले टीका टिप्पण्या करताय? नाही, पण एकनाथ शिंदे असं म्हणतात की काही जण विधान भवनातील टुरिझमसाठी येतात, काही बोलत नाहीत सभागृहात, फक्त पायऱ्यांवर माध्यमांशी बोलून निघून जातात। बघा, एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याला महाराष्ट्रामध्ये आता काही तसं महत्त्व राहिलेलं नाही। जे मुख्यमंत्री बोलत आहेत त्याला महत्त्व आहे। एकनाथ शिंदेंचं आता कोण ऐकणार?
आता कोणी ऐकणार नाही. लिहून दिलेली भाषणं वाचायची, टिवल्या बावल्या करायच्या, त्याच्यावरती बोलायचं. त्यातून काय साध्य होणार? आपण राज्यासाठी काय केलं, जनतेसाठी काय केलं? स्वतः पैसे देऊन आपले वेळावेळानं सत्कार करायचे, हां, महाजी शिंदेसारखे पुरस्कार विकत घ्यायचे. याच्या पलीकडे ह्यांचं आता भविष्य काय आहे? निलंबित होने के बाद आबू हाशिम ने अभी लेटर लिखा है राहुल नालकर को. अच्छी बात है, उनका हक है, वो MLA है, वो लेटर लिख सकते हैं. चलिए, थँक्यू. 2019ला हिंदुत्व सोडल्याने आमच्याशी बोलू नये असं एकनाथ शिंदे म्हणतात. 2019ला मग 2014ला काय झालं होतं त्यांना विचारा जरा. 2014ला भारतीय जनता पक्षानं सुद्धा हिंदुत्व सोडलंच होतं आमच्याशी युती तोडून. एकनाथ शिंदे यांचा इतिहास आणि अभ्यास खूप कच्चा आहे. त्यांना नव्यानं शाळेत जावं लागेल, त्यांना नव्यानं शाळेत जाऊन अभ्यास करावा लागेल. माणसाच्या डोक्यावरती अटकेची टांगती तलवार असेल किंवा चौकशीची टांगती तलवार असेल की तो भ्रमिष्ठ होतो. एकनाथ शिंदे यांचं साधारण तसंच झालेलं आहे. 2019ला आम्ही जे केलं त्याच्यात आपणही सहभागी होतात 2.5 वर्ष. त्याआधी 2014 साली भारतीय जनता पक्षानं हिंदुत्ववादी शिवसेनेशी हरकत घेतली, तेव्हाही आपण त्या निर्णयात सहभागी होता. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याकडे फार गांभीर्यानं लक्ष देऊ नका. चला, धन्यवाद.